भावांनो इथनं जाणं म्हणजे मरणाच्या दारातनं असं वर निघायचं असं काम आहे इथनं. बघितलं ना, खाली 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 दाखव रे, खाली दाखव रे. माणसाला चेष्टा वाटते रे या इथं. अरे भैरवगड ही काय नॉर्मल नाही रे. कुठल्याही किल्ल्यावर जाताना ज्यावेळेस तुमच्या कमरेला हे लावलं जाईल ना, त्यावेळेस समजून जावा तुमचा जीव म्हणजे हे आहे. इथं नाही जीव, तुमचा जीव ह्याच्यामध्ये लक्षात राहून द्या. आणि ही इथं केलं लॉक म्हणजे तुम्ही एकदम निष्काळजीपूर्वक एकदम जाऊ शकता आरामात. पांढऱ्या मोज्यावर माझ्या रगत आय आय आय. ब्लास्टिंगची मशीन किती मोठी असते समजायला माहिती आहे. बरं ब्लास्टिंगची मशीन ह्या ठिकाणी आणली कशी, म्हणजे ह्या ठिकाणी ब्लास्टिंगची मशीन शक्यच नाही. कशी येऊ शकते ह्या इथं बारक्यातला, म्हणजे एक गोष्ट कळते म्हणजे ब्रिटिशांपाशी त्यावेळेची काय टेक्नॉलॉजी असतं. माझ्या पाठीमागं तुम्हाला काय दिसतंय इकडे मला सांगा, काय दिसतंय तुम्हाला इकडे जर बघितलं ना, छत्रपती शिवाजी महाराजांचा भावनो चेहऱ्याचा पूर्ण फेस दिसतो इथं. इकडे साईडला बघितलं ये 10 लाख रुपए की बॅग है, 10 लाख रुपए की. लेकिन इसको 12 महिना 18 काल तुम्हाला इथं पाणी दिसणार ह्या गुफेमध्ये. ही तर ही रहस्य है. आता गेलो असतो. गुड मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका एक और नए प्यारे से छोटे मुन्नू से ब्लॉग में. फिलहाल अभी हम हैं मोरोशी में, ठीक है. और मोरोशी से अभी हमें निकलना है भैरवगढ़ की तरफ, जो कि होने वाला है बहुत ज़्यादा एडवेंचर. 7 बजने वाले, खा रहे पोहा और निकलने वाले कुछ आगे. तो चलो थोड़ा पोहा खाते और फिर निकलते हैं. हमारे साथ में है हमारे दोस्त पुणे के पुणे दौंडचा आहे भाऊ. आणि आम्ही निघाले आलो या पोहा खातो आणि बाकीच्या गोष्टी आम्ही सांगतो नंतर, पण आधी मला पोहा खाऊ दे थांबा. अरे हात्या नाही तो माझा क्रिकेट खेळून. काल काय झालं सांगू तुम्हाला. काल मी क्रिकेट खेळलो. मी कधी क्रिकेट खेळत नाही, मला बॉलिंग बिलिंग काय जमत नाही. पण भावानं इथनं तिथं हाणायचं. भावानं जी बॉलिंग फेकायचो लय मजा यायला लागली. धडाक्यामध्ये बघस तर एक बॉलात आऊट. आणि जी रात्रीला जी हात दुखायला लागला, जी अंग दुखायला लागले, अजून सांग माझी कमर दुखती आई. आणि हे हात माझा इथं येणार या रात्रीच्या तर म्हणलेलं ओरिजिनल ट्रॅकिंग करणं होत नाही. लेकिन शुक्र है हो गया ठीक थोडा बहुत. ब्लॉगिंग करायची असते ना, तर त्यामुळे मी काही वजन घेत नाही. फक्त 2 बॅटरी फक्त एक्स्ट्रा घेत असतो मी कॅमेऱ्याच्या, बाकी काय सुद्धा घेत नाही. एक मोबाईल असतो जवळ. तर म्हणलं पाण्याची बाटली ठेवू तरी कुठं, कारण की 2 तास आम्हाला लागतील गाड्याच्या पायथ्याला जायला. तिथं आहे त्या पाण्याच्या टाक्या, त्यात आपण पाणी पिणार आहे. तर भाऊला म्हणलं एवढी पाण्याची बाटली तुमच्या बॅगमध्ये ठेवा. भाऊ पण हशी खुशी म्हणला होय चालतंय, काय अडचण नाही. भावापाशी ठेव आणि आपण निघू. आपण मस्त वजन वागत सॉरी भाऊ आपलं वजन घेत निघालेलं आहे, आपण मस्त मोकळं निघालेलो आहे. हा ती हाय समोर भैरवगड भावांनो, ते का साईडला बघा. आणि आम्हाला इथनं जायला अजून 2 तास लागणार, पूर्ण म्हणजे 2 तास. तर मला माझी एनर्जी इथं वाया नाही घालवायची, कारण की वरती एनर्जी खरी मी नाही. गाडीच्या पायथ्यापासून जी वरती चढायची ना, ती खतरनाक आहे. तरी पण मी आज पूर्णपणे तुम्हाला कोशिश करून दाखवणार आहे भावांनो, की होय बाबा की ह्या जंगलामध्ये मी जास्त न ब्लॉगिंग करता मी तिकडे गडाकडे जास्त ब्लॉगिंग करणार आहे. ह्याच्या पाठीमागचं कारण सांगतो. गडापर्यंत जास्त भावांनो लय मोठा माझा ब्लॉग होऊन जाईल. नाही म्हणता 10 मिनिटात तिथपर्यंत जास्त होईल. नंतर तुम्हाला इंटरेस्ट यांना बघायला काय नाही. चला तुम्हाला मी पुढे गेल्यानंतर समजा गोष्ट. आपले संघ आहेत भास्कर भाऊ आणि भाऊ नाव काय महेश जाधव. ओके महेश जाधव. आणि मी हाय गणेश भानवसे. मला तर ओळखलं असतं समजा चॅनलच माझा आहे. ही हाय भावांनो मोरोशीचा मोस्ट ॲडव्हेंचर भैरवगड. आज आपण त्या ठिकाणी चाललेलो आहे, म्हणजे जोक नाही रे भावांनो. ते बघितलं किती वर तेव्हा ती एक असं वाटतंय वर स्वर्गाची वाट आहे, असं वाटायला लागले स्वर्गाच्या वाटेला निघालो असं वाटतंय मला. मी तर हमारे साथ में जो डॉगिश भाई है ना, वो इन सबको भगा भगा के पकड़ रहा है. वो देख लो अभी यहाँ से आया था, यहाँ से गया है वो चलते हुए हमारा डॉगिश भाई. और वहाँ पे जाके भाई ये सब यहाँ पे पूरे बंदर थे, ठीक है. यहाँ से पूरे बंदर इस पेड़ से उस पेड़, उस पेड़ से उस पेड़, असं करत करत गेली समजी. ह्या रस्त्यात जायचं या. अरे मला जर माहिती असतं ना पहिलं की एवढा मोठा चढ आहे, आला हेलिकॉप्टर घेऊन असतो मी. अंबानी भाऊला म्हणलं असतं, अंबानी भाऊ वर जायचं आहे, आम्हाला थोडं हेलिकॉप्टर पाहिजे थोड्या वेळ. 2 मिनिटात मुंबईमधनं इथं, नाही 10 मिनिटात मुंबईमधनं इथं, इथनं 1 मिनिटामध्ये तिथं किल्ल्यावर टोकाव डायरेक्ट. हां काश मी ऐसा कर पाता. चलते रहो भाई. आमचा भाव थांबलायला आम्हा कुठतरी. बैल कैसे धापा देता है, मैं वैसे धापा दे रहा हूँ. कुत्र पण आमचं काय हमारा अंगरक्षक डॉगी भाई तर भाव दे ना काय. मी पूर्णपणे थकून गेलेलो या.
तेव्हा ही वाट आहे आता, या अशीच वाट आहे या, असंच वर तिकडे जायचं ह्या पर्वतावर. आणि त्या पडल्या साईडला आहे भैरवगड. हे बघसाल तुम्ही, ही जी बॅग आहे का नाही माझी, ये 10 लाख रुपए की बॅग आहे, 10 लाख रुपए की. लेकिन इसको कोई हे नाही आहे, बस शॉकिंग केली आहे. अरे मला बाटली फोडला माझा हात दुखायला लागला, बाटली फोडला हात दुखतोय माझा. काल क्रिकेट खेळलो रे, क्रिकेट का नाद बहुत बेकार आहे रे बाबा. ओके, रस्त्यात थांबलोया. गेल्या वर्षी या ठिकाणी मी थांबलो होतो ना, त्या ठिकाणी थांबलोय बघा. हे ठिकाण होतं यावेळेस मी आणि मग माझा मित्र होता, आम्ही दोघं जण आलो होतो आम्ही इकडं. पाणी चावून प्यायचा. एक तुम्हाला चांगलं लोकेशन दाखवायचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. त्याच्यापेक्षा जास्त डबल हवा ही वरचा भैरवगड आहे, वरचा ह्याच्यावरला जास्त हवा आहे. आयो एवढी जास्त हवा आहे का नाही, सहज जर उडी मारली ना आणि एक जास्त हवेत झोका आला का नाही, हवेचा झोका डायरेक्ट खाली जरीत घेऊन जाऊ शकतो. आणि हे हाय भैरवगड, ह्याच्यावर जायचं आपल्याला, ह्याच्यावर आता चला. भावांनो हवा एवढी जास्त आहे का नाही, बघितलं का इकडे वरल्या साईडला भावांनो, हे पूर्णपणे भैरवगड आहे इकडे. आणि मी निघालोय भावांनो भैरवगडच्या टायटॅनिक पॉइंटला. चला आता गेलो असतो. हे लय डेंजर, लय हवा येते दमाने भावा, हे दमाने लय हवा चालू या. ओके भैरवगड ह्याच्यावर चढायचंय मला, ह्याच्यावर जोक नाही रे भावांनो, लय भारी वाटतंय आता. घासून नुसतं बघा काय अवस्था आहे. खोल समजी दर्या, आणि या दरीतनं जेवढी बी हवा येणार आहे का नाही तेवढी समजी बघा ह्या झाडाला घ्या बघा. एवढं सगळं झाड आहे, ही एवढं सगळं झाड आहे बघा, समजा घातली बेल ह्यावा ह्यावा कसं झालं या. इकडे खालची वाट आहे बघा, ही वाट कुठं जाते ना ही बघायला लागेल एकदा, पण आता वेळ नाही. असं म्हणलं जातं भैरवगड ही ह्या भैरवनाथाच्या मंदिरापासून असं ह्या भैरवगडाला नाव पडलं असं म्हणलं जातं. खाली जी गुरं आहेत ना, म्हणजे जी म्हशी ही आहेत ना गाया, त्यांना खायला नेण्यासाठी शेतकरी लोक हे आहेत तेव्हा इथं, म्हणजे किल्ल्याच्या पायथ्याला आहेत. इथं आम्हाला यायला एवढा वेळ लागतो, ती सहज येते तिथं हे आहेत ना कापून घेऊन जाते. म्हणजे तुम्ही विचार करताय का त्यांच्या अंगामध्ये काय कसली पॉवर म्हणत डेंजरमध्ये. हे बघा, अरे ओ हाँ अच्छा, तो ऐसे चलना है, हमको सिखा रही है, तो हमको सिखाएगा. गाइड आहे. अरे ही बघा भावांनो, जय माता की. मी आता बरोबर गाडीच्या पायथ्याला आलेलो आहे आणि तुम्हाला मला काहीतरी दाखवायचं आहे. बापरे, वाव. हा एवढ्या मोठ्या 2 पाण्याच्या टाक्या, त्याला ही पिलर ही त्या काळामध्ये हातानं बनलेलं आहे पूर्णपणे. तर कवा पण या तुम्हाला पाणी, कवा पण म्हणजे तुम्ही कधीच राहिला ना 12 महिने 18 काळ तुम्ही तुम्हाला इथं पाणी दिसणार ह्या गुफेमध्ये. ही रहस्य इथं, ही बघा इथं कशी बनवली बघितलं पूर्ण दगडाला. म्हणजे इथं पाणी आहे, म्हणजे त्या लोकांना तवा पाण्याला नव्हता कसं काय नव्हतं त्यांना तरी पण माहिती होतं या नाही राहिलं पाणी आहे बरं का. आणि त्या ठिकाणी ते खोदायला चालू, पाणी लागू नाही लागू पण खोदायचं, हा पाणी लागणारच. म्हणजे खऱ्या मनाने केलेलं काम एकदम बरोबर होतं. ही गोष्ट ही बघितल्यानंतर ना कळते भावांनो. हां अरे कुत्रा आपल्या संग लास्टपर्यंत आलंय. तुम्ही पुढे आला की ती मध्ये येऊन थांबते आमच्यापासून, येतोय नाही मी थांबतोय पुढे येऊन. ह्याच्यावर गुफा आहे राहण्यासाठी मना पाहिजे करण्यासाठी. इकडनं समजा खाल्लं दिसतंय ह्याच्यामधनं. तर आपल्याला ह्याच्या फुडल्या साईडला जायचं आहे आता. तेव्हा इथनं रस्ता आहे, इथनं रशी चालू होती या. ह्या रशीला धरत धरत आपल्या पुढं जायचं या. इथनं आपल्याला रॅपलिंग वर चालू होती या. नाही चालत जायचं आहे वरपर्यंत, नंतर वर नेताना रॅपलिंग आहे या. भावांना काढल्या त्या राश्या मोठ्या मोठ्या आपल्या भास्कर भावानं. आणि ही इथनं आता वर जायला चालू आहे आम्हाला. भावानं हे जी किल्ला आहे ना ही सातवं काळमधला किल्ला आहे भावानं, लय जुना आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पण त्यांच्या काळातला म्हणजे एकदम अगोदरचा किल्ला आहे असं म्हणलं जातं. आणि ही किल्ल्यावर जाण्याची जी वाट आहे का नाही भाऊ पूर्णपणे 90 डिग्री असेल की
90 डिग्री स्ट्रेटही केला हो. 90 डिग्री स्ट्रेट म्हणजे एकदम एकदम सरळ पायऱ्यात एकदम. आणि एक एक पॅच तर ह्याचा असा आहे का नाही तिथं पायऱ्यात नाही त्या. तिथं आमचा मित्र माघारी गेला पैसे लांबादे. चला या भावाने हेल्मेट घातलंय आता. मी म्हणलं याला बघून असं वाटतं ना काय मजूर एखादा काम करायला आला. ते दिसतंय आमचा वालाय समजा खाली. ओके चढायला चालू झालेलं ही बघा पहिल्यांदा दिसून राहिलंय. ओके तर ही जी सिम्बॉल आहे ना ही जी सिम्बॉल दिसतोय तुम्हाला हे सिम्बॉलचं काय कारण तुम्हाला माहिती आहे का? ह्याचं कारण काय असतं? ह्याचं कारण असं असतं की कुणी केलेलं आहे. प्रत्येक जी कारागीर होतं ना त्यांचं वेगळं वेगळं असं त्यांच्या काळामध्ये छाप म्हणायची. ह्यांचं वेगवेगळं जे वेगवेगळे काम करतं त्यांचं वेगळ्या वेगळ्या छाप असायचा. कोणी कसं केलं आहे काम त्यांची ओळख सांगून देण्यासाठी हे असायचं. तर हे बघा हे असं केलं आहे वेगवेगळं असतं लोकांचं. काही जणांचं असं असतं त्रिकोणी असतंय काही जणांचं गोल. तर असं असतं हितनं वर जायचं आता. भैरवगड नॉट द जग ब्रो मजाक में नहीं लेने का. ओके ह्याच्या पायऱ्या ना एकदम कमी पायऱ्या त्या एकदम कमी. हे बघा तिथं पायऱ्या तोडल्या त्या ही तोडलेल्या आहे त्या पायऱ्या. ही ज्यावेळेस पुर्तुकी आलतं का नाही पुर्तुकी ती होतं ती आलतं तुर्तुकी ज्यावेळेस आलतं ना त्यावेळेस ही पायऱ्या त्यांना तोडल्या त्या वाटतंय मला. हे बघा हिथनं असा हितपर्यंत आपूट पॅच असावा हितपर्यंत असावा. भावांनो हितनं जाणं म्हणजे मरणाच्या दारातनं असं वर निघायचं असं काम हितनं बघितलं ना. खाली 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 दाखव रे माणसाला चेष्टा वाटते रे ही आहे. अरे भैरवगड ही काय नॉर्मल नाही रे बाबा. सबस्क्राईब करून घ्या अशाच गोष्टी बघण्यासाठी. सबस्क्राईब करा हो. सबस्क्राईब केल्यानं मला मोटिवेशन भेटतं. शेअर केल्यानं मला खूप जास्त ताकद येते. आणि लाईक केल्यानं मला भारी वाटतं. हां माझ्या पाठीमागं तुम्हाला काय दिसतंय इकडे मला सांगा काय दिसतंय तुम्हाला. इकडचं बघितलं ना छत्रपती शिवाजी महाराजांचा भावांनो चेहऱ्याचा पूर्ण फेस दिसतो इथं. एका साईडला बघितलं ना हे असं नाग दिसतं या एका साईडला वर असं डोळं आणि वर कपाळ आणि खाली साईडला दाढी दिसते बघा कशी दिसते ती. भावांनो भैरवगडला आला ना कधी पण निरकून बघा ही गोष्ट नीट दिसेल तुम्हाला. खूपच जास्त भावांनो भारी या. पण ही गोष्ट तर मला डोळ्यानं बघितल्यानंतर कळणार नाही. पण हो ही मोबाईलमध्ये कॅमेरा लावून बघितल्यानंतर लई भारी कळते ही गोष्ट. ह्या इथं आलो या ही डेंजर लय असतं. आणि मी कुठून आलो माहिती तुम्हाला ती बघा तेव्हा ती हाटील तेव्हा त्या हाटीलवरनं आम्ही असं चालत तिकडे गेलो तिकडून इकडं असंच इकडं आलो वर. आता जो पण पाणी प्यायचा दिवस आलाय आज. ह्याच्या पाठीमागचं लय मोठं कारण आहे. काल क्रिकेट खेळल्यामुळं माझ्या अंगात आज बिलकुल दम नाही राहिला. कामातला गेलो या ही दुखतंय वाटतं अशी काहीतरी एकदम टॉपला जाण्यासाठी. आणि आता इथनं असं वर जायचं या. मला विचार पडला आहे त्या काळामध्ये कशी माणसं गेली असली आहेत ना म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. तेव्हा हे खिंड आहे का नाही बघा खिंड असली ह्या खिंडीच्या आतमधनं अशी माणसं वर जायची अशी खिंडीच्या आतमधनं म्हणजे सांगताच येत नाही. ती गोष्ट शब्दामध्ये सांगता येत नाही की बाबा होय ही कशी गेलं त्यावेळेस कितीतरी सैनिक एकदम असं वर जायचं. आज आपल्याला एकट्याला जर जायचं म्हणलं रशी लावणं तरी आपलं अंग थरथर कापतंय. वर आल्यानंतर ना प्यायच्या पाण्यासाठी एक टाकी ही बघा. आपण माणसं काय करतो माहिती आहे का आपण ह्या गोष्टींना आपण सहज सोडून देतो. नाही बाबा ही गोष्ट जी आहे ना जाऊन द्या काय असतं बाबा पाण्याची टाकी या. अरे पण त्या पाठीमागं किती मेहनत लागली त्यांची. त्यांना फोडलं हातानं समजं त्यांच्या मनामध्ये ती गोष्ट करताना ती एकच गोष्ट फक्त त्यांच्या मनामध्ये होती बाबा नाही इथं पाणी लागणार आम्हाला पेनसाठी ह्या ठिकाणी पाणी लागणार 5 फुटावर पाणी लागणार 5 फुटावर. तुम्ही जमिनीमध्ये तुम्ही जाऊन 5 फूट खाता तुम्हाला पाणी नाही लागणार. इथं का पाणी लागले ह्यांना ह्याच्या पाठीमागचं काय नाही काय कारण असेल ना किंवा एक गोष्ट असते ती तुम्ही जर का ती गोष्ट मनापासून केली ना तर होय बाबा ती होतंय. हां घरात औषध हे लई जुनं येतं म्हणजे 700 ते 800 वर्षापूर्वीच औषध येते हे घरात हे भिंत अशी असलेली इथं एक आणि इथे एक 2 रूम होत्या 2 खोल्या इथली दगडं पडलेली ती बघा हमखास. ही बघा हे अशी दगड ती कडनं म्हणजे आणि इकडे खाली व्हरांडा असेल ह्या इथं म्हणजे त्यावेळेच्या काळामधला भावनीतला काय नजर असेल तुम्हाला माहिती आहे का काय नजर असेल.
ही दगड रचलं ती अशी कडं ना खालणार आहे ती कोणतं. ही हाय भैरवगडचा एकदम लास्टचा पॉईंट. ही हाय भैरवगड वरल्या ठिकाणं. या दाखवतो. ह्या किल्ल्यावर जास्त काय नाही, पण त्या काळामध्ये नजर ठेवण्यासाठी ही किल्ला एकदम बेस्ट म्हणायचा. ही बघा ही किल्ला, हे बघा एवढंच आहे नुसतं बरं, ही एवढंच आहे. ही बघा ना समधीकडे नजर या, म्हणजे बारीकशी बारीक काय जरी आलं ना तरी दिसतं या. बघा तिकडच्या साईडला नाणेघाट आहे या. नाणेघाटाच्या जवळ असलेला ही भैरवगड ही येतोय ठाणे जिल्ह्यामध्ये. ह्याच्या समोरल्या साईडनं एक चोरवाट जाते. ती चोरवाट जीवधन, चावण, शिवनेरी किल्ल्याकडे जाणारी वाट आहे. ही किल्ला त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये टावरचं काम करायचं. तर कुठला शत्रू आला, कुठला सैनिक आला तर वरून सहज दिसायचा. ते डेंजर आहे रे. नॉर्मल जरी पाय घसरला ना डायरेक्ट खल्लास. डेंजर आहे लय. समजा किल्ला बघून झालेला आहे. आता आम्ही खाली उतरणार नाही. आता वेळ आली रॅपलिंग करायची, जे मला आवडते लय. भारी वाटतं लय रॅपलिंगला, लय भारी वाटतं. ताण लागली या. आता खाली जाऊन टाक्यामधलं पाणी प्यायचं या. कुठल्याही किल्ल्यावर जाताना ज्यावेळेस तुमच्या कमरेला हे लावलं जाईल ना त्यावेळेस समजून जावा तुमचा जीव म्हणजे हे आहे. हिथं नाही जीव, तुमचा जीव ह्याच्यामध्ये लक्षात राहून द्या. आणि ही हिथं केलं लॉक म्हणजे तुम्ही एकदम निष्काळजीपूर्वक एकदम जाऊ शकता आरामात. खाल्ल्या साईडला इकडं म्हणजे नाच्या बरोबर पायऱ्या नाही त्याच म्हणून समजायचं. आणि इथनं खाली उतरायचं. हा असं. ही बघा बघा भाऊ पायऱ्याच नाही त्या इथं. ही बघा बा इथं पायऱ्याच नाही त्या कशाच. इथनं उतरायचं आहे आता मला. पांढऱ्या मोज्यावर माझ्या रगत आय बेकार लागलं लय. डायरेक्ट कातडच निघलं पायाला. तिथं वर मगाशी हे झालं रे, पाय ठसकला तिथं, आपलं सटकला तिथं वर. दमानं जपून येत जावा जरा थोडं तुम्ही. अरे भावांनो आता ह्या इथनं रशी लावून खाली उतरायचंय म्हणजे रॅपलिंग. माझं आवडतं काम रॅपलिंगचं आहे. तर आता ह्या इथनं रॅपलिंग करणार नाही. चला बघू आता कशी लय मजा नाही जाममध्ये या. चला मला माहिती तुम्ही पण लय जास्त उत्सुकता आहे. गणेश भाऊ तुम्ही केलं म्हणजे आम्ही केलं का ते काम ते. भाऊ बरोबर आहे का? बरोबर आहे. अरे हे कधी पुढे सांगता येत नाही बघा. हे भरलं ही ओके समजा मधनं चिरलं या. नुसतं एवढंच राहिले साईडला. हां आकाश निघून जाणार नाही कारण की समजा फाकलेलं आहे. हे बघा हां पायाचं अंतर. हां पायाचं अंतर द्यायचं आहे. हात सोड. बघा दोन हात सोडले तरी ब्रेक पूर्ण माझ्या हातात आहे. तुमच्या हातात आहे ना? हा ओके म्हणजे फुल सेफ्टी तुम्हाला. आता हा खाली चाललाय. हा. आता हा खालचा रोप आहे ना, आपली बॉडी अशी करायची. हा समधी मागं टाकलायची. हा खालचा रोप आहे ना, उलट वाल. भावना जाम डायलॉग म्हणलाय. हा हा खालचा रोप आहे ना, हा. खालचा रोप याच्या हातात राहणार हा. आहे. म्हणजे तो एक ब्रेक, आपल्या दोन ब्रेक झाले. दोन ब्रेक. एक ब्रेक तुमच्या हातात राहणार आहे. हा 3 ब्रेक असतात. फुल सेफ्टी असते. रोपची कॅपॅसिटी तुम्हाला माहिती आहे. हा 30 क्विंटल. हा हा पायात अंतर ठेवायचं फक्त. आणि आपण खुर्चीवर कसं बसतो हा तसं गुडघे सरळ ठेवायचे, गुडघे वाकवायचे नाही फक्त. वाकवा. हा दगडायला लागेल. दगडा लागेल. पाय जर जवळ घेतले ना या साईडला नाही तर या साईडला 1% तुमचा तोल जाणार म्हणजे जाणार. होय ना. उड्या मारा द्वारा ना अजून ठोक. भावांनो मी ज्यावेळेस रॅपलिंग म्हणजे मला रॅपलिंगची काय म्हणजे रॅपलिंग कशी असते म्हणजे रॅपलिंगचा शब्दच मी पहिल्यांदा ऐकलेला ह्या भावाकडं. आणि त्याला 2 वर्ष झाली आणि ह्याच किल्ल्यावर तो पहिल्यांदा रॅपलिंगला. मला माहित नव्हतं रॅपलिंग काय असते कशी असते भावनं. आणि मी म्हणतोय कसं आल्या मार्गी खाली उतरायचंय मला वाटलं. मी ज्यावेळेस पहिल्यांदा आलो त्यावेळेस आणि भावनं लावली इथं कमराला रशी. मी म्हणलं एक रशी का लावायला लागलं. हे हेच भाव हे म्हणलं रशी का लावायला लागलं या. आणि मला म्हणलं की डायरेक्ट वाहितो. मी म्हणलं हेत नाहीच असतं नाही ना म्हणलं काहीतरी करून. आणि जी मला खाली सोडायला लागलोय माझं बॉम्बला लागलं मी. भाव खरंच मला माहित नाही म्हणजे रॅपलिंग मला त्यावेळेस नव्हती माहिती काय. भाव खाली थांबल्या तर या हिथनं तेव्हा भाव पैसे जायचंय मला बघितलं ना. तर चला जाम मजा आता. फायर बिल आहे का? फायर बिल आहे. ओके फायर बिल्ले बिल्ले ए बाबा मला भ्या वाटतंय जाऊन. ओके येस ओके. स्पीड असते ना. हां स्पीड असते ना. हां नॉर्मल अजून थोडं जास्त दिलं तर जमून जाईल. ओके ठीक आहे. हां ओके. तर मी रॅपलिंगला चालू केलेली आहे. माझ्या पोटाला थोडं खचायला लागलंय. सोड खाली. ओके हां रॅपलिंग करून जेव्हा मी खाली आलो का नाही त्यावेळेस मला इथे एक गोष्ट दिसली. बघा हे आहे का नाही
ही ज्यावेळेस पुरतं केलं होतं ना, ज्यावेळेस आपल्या किल्ल्यांवर त्यांना कब्जा केला थोडक्यात सांगितलं तरी, तर ही बघा त्यांचं ही पूर्णपणे फॉलोचं निशाण येतं, म्हणजे ब्लास्टिंग लावून ही पायऱ्या उडल्या त्या कशामुळे, कारण की नंतर ना आपल्या मराठी माणसाला ह्याच्यावर जायला येऊन समजलं का. पण मला एक प्रश्न जी लय मोठा पडतो का नाही, ब्लास्टिंगची मशीन किती मोठी असते समजायला माहिती आहे. बरं ब्लास्टिंगची मशीन ह्या ठिकाणी आणली कशी, म्हणजे ह्या ठिकाणी ब्लास्टिंगची मशीन शक्यच नाही, कशी येऊ शकते ह्या इथं बार घेतला. म्हणजे एक गोष्ट कळते, म्हणजे ब्रिटिशांपाशी त्यावेळेची काय टेक्नॉलॉजी असतं म्हणजे मला समजत नाही की बाबा त्यांना ह्या ठिकाणी येऊन इथं होल मारलंय, ब्लास्टिंग फोडलंय, पण त्यांना एवढं मोठं होलाचा मशीन आणलं कुठं नाही, एवढा मोठा पाईप त्यांना कुठं आणला खाली, म्हणलं जर इथं खाली होई आहे तर बरी ह्यांना हे केलं या, तर एवढ्यावर ह्यांना पाईप निघाला कसा मला विचार पण लागलाय मोठा. होय बाबा, दोन डांगा झालाय तर माणूस. हे बघ हे बघ, इकडे आला का? आपल्याला सगळं गद्दारी केली रे, गद्दारी केली आमच्या सगळं. हे मुझपे जुलूम हुआ है, मुझपे अत्याचार हुआ है, मुझपे मुझे आधे में उतार दिया. मला धन्यवाद, आद्यात उतरल्याबद्दल धन्यवाद. आम्ही सध्या गाडीच्या पायथ्याला बसलेलो, आता इथं आम्हाला जायचं खाली पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी घ्यायचं, प्यायचं आणि खाली उतरायचं. माझ्या चालण्याची हिंमत नाही. ही अवस्था असते पहिल्यांदा ट्रॅकिंग इतक्या खतरनाक किल्ला करायची. ही बघा माणूस वर बघायच्या तालामध्ये नाही, माणसानं हातामध्ये काठी घेतलेली आहे. हा माणसाच्या पुढं कुत्रा गेलेला आहे वाट काढत काढत. हाडबीड दुखायला लागली ती या. तर आता मी काय करणार ना, तुम्हाला डायरेक्ट भेटतो तिकडे लांब खाली हाटलीवर गेल्यावर. आधी म्हणजे थोडंफार सीन तुम्हाला दाखवत राहील, पण मला आज माझा अंग दुखायला लागले आता चालायची हिंमत नाही राहिली माझी. क्रिकेट मला जर कोणी म्हणलं ना भाऊ क्रिकेट खेळायचा घेत ना पुढं, हातच म्हणणार डायरेक्ट, हातच नाव काढलं हीच माझं पोट भरलं म्हणणार बस. मला असं वाटतंय की हे माझा गड किल्ल्यांचा शेवटचा व्हिडिओ असेल असं वाटायला लागलं मला, कारण की काय परिस्थिती अशी आहे आणि काय कहाणी अशी आहे, त्यामुळे आपण सायकलची जी राईड आहे ना ती मला वाटतं मला थांबवायला लागेल. काय कारणामुळं एक छोटा संदेश म्हणून तुम्हाला सांगतो मी ह्या व्हिडिओमध्ये. बघू कसं होतं आहे काय ते, पुढला निर्णय काय होतो तुम्हाला मी सांगेल लवकरच. पण सायकल राईड थांबवायला लागेल, याच्या पाठीमागचं कारण पण तुम्हाला लवकरच सांगून टाकेन मी. तात्पुरतं एवढंच भावांनो, लय अंग दुखतंय. तर भावांनो असा काहीतरी व्हिडिओ होता. जर व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना टाटा करतो, बाय बाय करतो, हर हर महादेव करतो.